आणि आता जनगणनेच्या दृष्टीने एक अतिशय महत्त्वाची बातमी आहे। जनगणनेच्या वेळी नागरिकांची जात विचारली जाणार आहे। जातनिहाय जनगणनेचा सरकारने निर्णय घेतलाय। जनगणनेच्या वेळी विचारायच्या 40 प्रश्नांची यादीही प्रसिद्ध झाली आहे आणि 10व्या प्रश्नामध्ये जातीच्या प्रवर्गाचा उल्लेख करण्यात येणार आहे। अनुसूचित जाती, जमाती की अन्य जात अशी विचारणा होईल। बँकेत खातं आहे का, कोरोनाची लस घेतली का, हेही प्रश्न यामध्ये विचारले जातील। जनगणनेच्या वेळी नेमकं काय काय विचारलं जाणार आहे, एक नजर टाकूया। नागरिकाचं नाव, कुटुंब प्रमुखाशी असलेलं नातं, जन्मतारीख आणि वय, वैवाहिक स्थिती, लग्नाच्या वेळचं वय, पती आणि पत्नीचं नाव, घोषीय राष्ट्रीयत्व, आईचे तपशील, वडिलांचे तपशील, अनुसूचित जाती, जमाती किंवा इतर जात, लिंग, अपंगत्व, मातृभाषा आणि अन्य भाषांचं ज्ञान, अक्षर आणि डिजिटल साक्षरता, शिक्षण, उच्च शिक्षण आणि शाखा, गेल्या वर्षी कुठे काम केलं, अर्थार्जन कसं करता, धर्म कोणता आहे, व्यवसाय काय आहे, उद्योग, व्यापार की सेवेचं स्वरूप आहे तुमच्या कामाचं, कामगार असाल तर वर्ग काय आहे, अर्थार्जनाशिवायची कामं कोणकोणती आहेत, कामाच्या प्रतीक्षेत की कामावर आहात, कामावर कसे पोहोचता, तुमचं जन्मगाव काय आहे, रहिवासाचं आधीचं ठिकाण कोणतं आहे, स्थलांतराचं कारण काय आहे, सध्याच्या ठिकाणी कधीपासून राहता, कायमचा निवासी पत्ता, अपत्य किती आहेत, कोरोनाची लस घेतलेलं ठिकाण कोणतं, बँक खात्यांची एकूण संख्या, मोबाईल नंबर, आधार नंबर, असल्यास मतदार ओळखपत्राचा नंबर, असल्यास पासपोर्टचा नंबर, असल्यास वाहन परवाना, किती मुलं जिवंतपणे जन्माला आली, विवाहित महिला, विधवा, घटस्फोटित किंवा विभक्त महिलांसाठी हा प्रश्न असेल, आणि गेल्या वर्षभरामध्ये जिवंतपणे जन्मलेल्या मुलांची संख्या।